अपडेट आहे 10 मे. जे आपण एंट्री मॉड्यूल्स बघितले होते काल परवा, त्याच्यात आपल्याला प्रॅक्टिकली प्रॅक्टिस करायची आहे. आज एक जो ट्रेड मी घेतला होता, दिला होता प्रीमियम चॅनल मध्ये, तर तो मला शेअर करायचा आहे तुमच्यासोबत. मी तो का घेतला होता वगैरे वगैरे, तर त्यासाठी मी स्क्रीन शेअर करतोय तुमच्यासोबत. स्क्रीन शेअर झाली का मला सांगा. स्क्रीन शेअर झाली आहे का? येस सर, झाली. ओके, ठीक आहे. ते काल काढलेलं कुठे गेलं? टीपी टीपी हा, दुसरीकडे काढले होते आपण सेपरेट. ठीक आहे. ते डॉट वगैरे कडे लक्ष देऊ नका, कारण आपण आपल्या डायग्राम साठी ते काढलेले डॉट आहे. ऍक्च्युली डायग्राम सगळी करावं लागतील मला. तुमच्याकडे ते डायग्रामच्या ड्रॉइंग्स आहेतच, तर मी हे जे चार्ट मध्ये येते तेवढं तरी रिमूव्ह करतो ऍटलीस्ट. एक खूप छान सेल ट्रेंड भेटला मला, आणि बायचा पण भेटला होता. बाय मध्ये काय आपण तेवढा वेळ थांबलो नाहीये, कारण फ्रायडे होतं बरोबर. आज पण थांबणार एका सेल मध्ये नाही. स्टॉप लॉस ट्रेलिंग स्टॉप लॉस तरी टाकणार, मग बाय करणार. का त्याच्या मागचं कारण काय? फ्रायडे वीकेंडला काहीतरी गोष्टी होतात, आणि आपण काय स्विंग ट्रेडिंग करत नाहीये. इंट्राडे ट्रेडिंग हे टार्गेट. तर मग तो सेम डेला जर तुम्हाला चांगला ट्रेड भेटला, तर मॅक्स टू मॅक्स एक आठवड्याभर थांबून चांगला ट्रेड भेटला, मला पकडून बसते चांगली घ्यायचं. जास्त थांबायची गरज नाहीये. खूप जास्त सिक्युरिटी ज्यांना हवी असतील आणि खूप कमी रिटर्न होती तयार असतात, ते लोक खूप जास्त थांबतात. सेफ्टी खूप जास्त असते त्यांच्या ह्याच्यात. ठीक आहे, सगळंच काढलं मी इथलं. मित्रांनो, 4 तासामध्ये आपण जाऊया. लॉबीमध्ये कोण आहे? सर्वांनी कॅमेरा ऑन करा. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती, कॅमेरा ऑन करा. अशी ऑन करा. मी बोलतोय आणि माझा कॅमेरा ऑन नाहीये, तरी पण तुम्हाला ही खात्री आहे की मी समोर आहे, राईट? मी कुठेतरी टाइमपास करत नाहीये, मोबाईल घेऊन व्हॉट्सअप चालू नाहीये. माझा मोबाईल घेऊन माझा एक ट्रेड चालू आहे. तो ट्रेडचा एक जस्ट मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकणार आहे. कधी मी टाकतो. टेलिग्रामच्या आपल्या चॅनल वरती आहे, आणि ट्रेडचा जो मी स्क्रीनशॉट टाकतो तो बघा. गेला तो मेन चॅनल. टाइम जातो टेलिग्राम. लेट एंट्री आहे का? यस, लेट एंट्री आहे. एक्झॅक्ट एंट्री कुठे होती? 23:72 होती. ही लेट एंट्री आहे का? यस, लेट एंट्री आहे. मी पुन्हा तेच सांगतो तुम्हाला. लेट एंट्री आहे, पण चांगली होती, त्यामुळे मी घेतली. 23:63 ऍक्च्युली तो 23:57 ला येऊन गेला आत्ताच्या आता. किती किती मिनिट झाले त्याला जाऊन? 23:57 वरनं 63 ला गेला लगेच. नो इश्यूज. माझं जे टार्गेट आहे, मी तुम्हाला टेलिग्राम वरती जे हे दिलते तेही दाखवतो. कॅमेरा ऑन करण्यामागचा रिझन तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. कॅमेरा मी का ऑन करायला लावला तुम्हाला, जेणेकरून मला समजेल की तुमचं लक्ष आहे की नाही. तर तुम्ही लोक रोज रेग्युलरली बसत नाहीये, त्यात मग अजून बसताय आणि दुसरंच काहीतरी मोबाईल काढून काहीतरी चाललंय. माझं तुमच्याकडे लक्ष असतं, कॅमेरा ऑन असतो म्हणजे. तुमची खरं सिरियसली शिकायची इच्छा असेल तर कॅमेरा ऑन ठेवायचा. ज्यावेळेस आपण टीम स्कोर असतो त्यावेळेस तरी ठेवायचा. युट्यूब वरती ठेवू शकत नाही. ठीक आहे, आता बघा इथे कुठे गेलं बरं. हा ट्रेड दिसतोय सगळ्यांना. ऍक्च्युली हा ट्रेड मध्ये आतापर्यंत 23:58 म्हणजे टार्गेट 3 हिट झालाय बघा. तुम्ही दिलेला आहे हा कॉल मला दाखवतो. तुम्ही इथे कमेंट करत असता टार्गेट 3 हिट, 2 झालंय, टार्गेट 3 झालंय. कशामुळे झालंय ते त्याच्यावरती घेऊ आपण. काय झालंय ते आता मी तुम्हाला सांगितलं. हा ट्रेड लेट होता का? येस होता. 23:77-78 एकदम बेस्ट एंट्री होती. स्टॉप लॉस खूप छोटा होता, पण लेट घेतल्यामुळे स्टॉप लॉस खूप मोठा झाला. पण तरी पण त्याची जाण्याची शक्यता कमी होती, पण मी लॉट छोटा घेतला का? स्टॉप लॉस छोटा आहे, मी लॉट छोटा सांगितलं इथे सगळ्यांना. ठीक आहे, मी ट्रेडचा स्क्रीनशॉट टाकलाय बघा इथे टेलिग्रामच्या ग्रुपला. इथे दिसून जाईल तुम्हाला.
आहे ट्रेडचा स्क्रीनशॉट. चालू आहे ट्रेड, अजून क्लोज नाही केलेलं. मी त्याला क्लोज करण्यासाठी 23-54-55 टार्गेट शोधत होतो, थोडक्यातच राहिलेले होते ना. इवन दो $2,000 नॉट अ बॅड मोमेंट. आता बघा तुम्ही, आठवड्यात समजा मी एक पण ट्रेड नसता केला, मी आठवड्यात मी एकही ट्रेड नाही केलं ना, आज मी ट्रेड करतो, मला चांगला ट्रेड भेटला. इज इट गुड ऑर बॅड? एकच ट्रेड आहे पण खूप क्वालिटी, खूप चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो आहे. आता माझा स्टॉप लॉस तुम्ही मला कुठे आहे, तर माझा स्टॉप लॉस आता मी 73 वगैरे सेट करून ठेवलेला, कारण मार्केट हे ऑलरेडी 1 ते 2 वाजता येऊन गेले बघा. हे बनवलंय आता मध्ये जातो मी इथे, या ह्याच्यावरती स्टॉप लॉस टाकून दिला ना, बस ठीक आहे. मी अजून तो शिफ्ट केलाय का नाही, मी करेल नंतर ना. आता बॅच चालली, आता बॅचकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारणावरती येतो मी. डिमांड झोन आठवते प्रत्येकाला? 1 मिनिट, हा 4 तासाचा नाहीये, हा आधीचा आहे, पण हा जो पीओ आहे ना तो इथे आहे. 1 मिनिट. बघा, हे मी काढलेलं कोणतं तरी इथे आहे बघा, मी आजच बघितलंय. पण काय करतोय वेगवेगळ्या ह्याच्यावरती, आता मी टीपीच्या ह्याच्यामध्येच करतोय म्हणून तो बदलत नाहीये. पण मी आज बघितलं तर कुठेतरी तो आहे झोन आपण काढलेला, 4 आवर चर्चच्या वरती. हे जे स्क्रीन शेअरिंगचे ऑप्शन्स मला इथे दिसतात, त्याच्यामुळे मला याच्या मागचे चार्ट सिलेक्ट करता येत नाहीयेत. करतोय. बँक निफ्टीचा एवढा भारी फॉल भेटला होता ना मित्रांनो फ्युचरमध्ये, जो 50,000 टॅप आहे, एक तर ऑल टाइम हाय पण आहे, आणि एक ऑप्शन्स मध्ये पण मी 49,500चा पुट पुट घेतला होता. 49,500चा या टाइमाला, एक 3-4 मेच्या दरम्यान. तुम्हाला सांगतो किती होती. हा, याच दरम्यान जेव्हा हा इथे मी तिकीट वगैरे करतोय ना, त्या दरम्यान. तर ते का घेतात, कसे घेतात वगैरे, ते सगळे लांब. एक मिटिगेशन बघणं, एक सिंगल कॅन्डल मिटिगेशन मला दिसलं, एक्सपेक्ट केलं स्मॉल टाइम फ्रेम मध्ये मला दिसलं, इथून हा आता खाली येतो या पीओआयला मिटिगेट करून, त्याच्यानुसार माझा तो ट्रेड होता. पुट बाय केला म्हणजेच मी सेलमध्ये होतो. पुट बाय करणं म्हणजे सेलमध्ये असतं, सेल करता तुम्ही मार्केटला, आणि कॉल बाय करणं म्हणजे तुम्ही बाय करत असता. पण स्ट्रॉंग मुवमेंट पाहिजे तर ऑप्शन्स बाय करायचे असतात, अदरवाईज ऑप्शन्स बाय करायचे नसतात. आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये 6 महिन्याची डेमोवरती प्रॅक्टिस पाहिजे तर ऑप्शनच्या नात्याला लागायचं असतं. कमीत कमी 6 महिन्याची प्रॅक्टिस पाहिजे. ठीक आहे. ऑप्शन्स म्हणजे झटपट श्रीमंतीचा मार्ग आहे, आणि जर नाही जमलं तर झटपट गरिबीचा मार्ग आहे. ठीक आहे. जर जमलं आर्या पा, एक तर हे होईल, नाही ते होईल. तेवढी रिस्क ऑफकोर्स कोणी घ्यायची नसते, कारण त्याची प्रोबॅबिलिटी कसं असते माहितीये, 10 मधले 3 ट्रेड तुमच्या ऑप्शन्सचे, म्हणजे मार्केट कसं डिझाईन केलेलं आहे ऑप्शनचं, तुमचे 10 मधले 3 ट्रेड जे आहेत ते प्रॉफिटमध्ये यावेत. बाईंग मधले 7 ट्रेडला तुमचा स्टॉप प्रॉफिट झाला पाहिजे. अशा प्रकारे ऑप्शन बाईंग साठी, बायरसाठी मार्केट डिझाईन केलेलं असतं. तुम्हाला ते 10 मधले 7 ट्रेड घ्यायचेच नसतात, ओळखायचे असतात, घ्यायचे नसतात, आणि ते 3 वालेच घ्यायचे असतात, पण 3ला एन्जॉय करायचं असतं. फॉर एक्झाम्पल, इथे हा ट्रेड वीकली एक्सपायरी जर कोणी घेतला असता, इथे पैसा त्या व्यक्तीचा, रिस्पेक्टिव्ह व्यक्तीचा आरामात एक 5 ते 10 पट झाला असता. अशी मुवमेंट फक्त ओळखायचे असतात. ट्रेड कमीत कमी करायचे, क्वालिटी बारीक बारीक ठेवायची, हा नेहमी आपला अजेंडा असला पाहिजे. नाहीतर काही लोक काय करतात, दिवसात 50 ट्रेड करतात. सर, दिवसात 50 ट्रेड करून मी $1,000 कमवले. $10,000 माझं अकाउंट आहे समजा. बेस्ट डे त्या व्यक्तीचं कसं आहे की दिवसात मी 50 ट्रेड केले सर, मी $1,000 कमवले. दुसरी एक व्यक्ती आहे, त्याने एकच ट्रेड केला तेवढ्याच साईजच्या अकाउंटवरती, आणि $600 कमवले. विच वन इज बेटर? एका ट्रेडने $600 काढणारा ट्रेडर बेटर आहे ऍज कम्पेअर्ड टू खूप जास्त ट्रेड करून, किंवा खूप जास्त मोठे मोठे लॉट, खूप जास्त रिस्क घेऊन मग $1,000. त्याच्यापेक्षा तो प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट वापरून $600 करणारा ट्रेडर बेटर. कारण क्वालिटी चांगली त्याच्या ट्रेडची क्वालिटी जेवढी चांगली असेल तेवढं तुमचं काम त्या क्वालिटीमध्ये होऊन जाईल. बरोबर. अजून पण ते येत नाहीये, मी ट्रेडिंग थोडंसं मिनिमाइज करतो, तरी येईल का. दुसरीच बंद येते, नो इश्यूज, पण काढू येते परत ना, परत काढू. असाच होतो पण मी टीपी मध्ये नव्हता, दुसऱ्या चार्ट करत होतो. नो वरीज. तुमचे बाईंग आलं, आपण याच्यामध्ये मल्टिपल बघितलेलं आहे की तर तुमचा चार्ट आवाज मध्ये मध्ये येत नाही, माझा आवाज मध्ये मध्ये येत नाही. थोडासा असं सर्वांना हा एक प्रॉब्लेम गोंधळ होतो. जाणवतोय? सर्वांना हा प्रॉब्लेम येतो? हो नाही सर. सर, येतोय बघ.
कोणाकोणाला हा प्रॉब्लेम येतो प्लीज रेज युअर हँड. एक एक दोन दोन जणांना येतोय. पॉसिबिलिटी आहे की तुमच्या नेटवर्कच्या बाजूने काहीतरी इश्यू असेल, कारण सगळ्यांमध्ये तुमच्या दोघांना येतोय. बघा एकदा. आता कसं आहे? आता बेटर आहे? हो आता बेटर आहे. तुम्ही म्यूटवर गेलात. हा. तेवीस 86 ची माझी लेवल होती. मला ती टाइम फ्रेम वाटत नाही मी कशात काढली ती. मग मी टाइम फ्रेम वेगवेगळं बघतोय. 1 hour मध्ये काढली का 4 hour मध्ये? साडी कॅन्डल ही रेड कॅन्डल खाली येऊन गेली, पुन्हा ही इथं घेऊन आली आहे. ही ग्रीन इनसाइडच आहे, पुन्हा ही रेड, पुन्हा ही ग्रीन इनसाइड आहे. तर इट्स नो इम्बॅलन्स. चांगला इम्बॅलन्स आहे इथे. एक मिनिट, मला याचं फक्त एक्सटेंड राईट जे आहे ते बंद करायचं. सॉरी. एक मिनिट थांबा. तर ती रेड लाईन काढली ती पुल बॅकची आहे का? एक मिनिट पाणी पितो. कोणती रेड लाईन? तुम्ही 1HSZ लिहिलंय की नाही, तो ब्लॉक काढलेला आहे तो. ती मिड आहे या झोनची, फक्त मिडल लाईन ती, बाकी काय नाही. नाही म्हणजे ती लाईन कुठल्या बेसवर काढली? त्या झोनची मिडल लाईन आहे ती. बेस काय नाही, मध्ये 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 मिडल लाईन आहे ती. मिडल लाईन हाफ हाफ ते झोनला हाफ करते फक्त. ती का असलीच पाहिजे असं काही नाहीये. ती हाफ करते फक्त झोनला. ती जी डायग्राम आपण सेव्ह केली आहे त्याच्यामध्ये ती तशी आहे, त्याच्यामुळे मी ती तशी घेतली. या लाईनचा काही विषय नाहीये. या कॅन्डलच्या त्याच्याशी काही संबंध नाहीये. आपण या रेड कॅन्डलला काढतोय, सेकंड कॅन्डल ही येऊन जाते आणि थर्ड कॅन्डल ही रेड येऊन जाते. त्याच्यानुसार आपण करतोय. इथे सगळं मिटिगेटेड आहे आणि इथून चालू होतं. मी ऍक्च्युली फक्त इम्बॅलन्स, माझा जो ट्रेड राहिला तर मी 2380-81च्या अँगलने बघत होतो, तर मी इथं मिटिगेट केलं. आणि हे जर इम्बॅलन्स वरनं असेल, इम्बॅलन्स वरनच दिसतंय 1 hour मध्ये, तर हा पुन्हा या सिल्क सप्लायकडे यायला बघू शकतो. इफ दॅट इज द केस, तर तो त्या सप्लायकडे यायला बघू शकतो. ठीक आहे. मी माझा ट्रेड $2000 प्रॉफिट मध्ये असताना तो ट्रेडिंग स्टॉप लॉस करायला पाहिजे होता. काही प्रॉब्लेम नाही, करेक्टरचा करेल मी, जे होईल ते होईल. 1 hourच्या नुसार तर ते काढलं. असा कुठे येतोय पुल बॅक या POI मध्ये इथे 4 hourचा अजून वरती येऊन जातो. 4 hourचा यायला टाइम आहे.
Sorry. सप्लाय झनसेव केलं होतं मी, मला आठवतं. गेली कुठे डायग्राम. बरोबर, डिमांड झोन. ही जी मिडल लाईन आहे ना, ती आहे ती रेड लाईन. बंद केली तर ते नाही दिसणार बघा. अर्धा तास अजून बाकी आहे. कसं बघता रे, मी ऑंडात बघतोय का? एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. असं असू शकतं, असेल असं नाही, असू शकतं की प्राइस डिफरन्स. एक मिनिट. यस, यस, यस. मी बोलतो की असं असं का होतं, म्हणजे समोर मला वेगळेच दिसत होतं काहीतरी. एक्झॅक्ट फोरवरच्या ह्याच्यानुसार. तर पहिले तुम्हाला मी मुंडा का वापरू नका बोललो होतो. म्हणजे चार्ट समान मी पाहिलेलं आहे काल काल जे बघितलंय आज बघितलं पण नाही, त्याच्यानुसार आज सेल घेतलाय. ठीक आहे, एंट्री लेट झाली कारण ज्यावेळेस ते 2380 जवळ होतं त्यावेळेस मी नव्हतोच स्क्रीन समोर. मग 2381 सेल स्टॉप हिट झालाच नाही माझा. नंतर मला 2372 दरम्यान ते भेटलं, मी डायरेक्ट सेल टाकून दिला आणि तो टेलिग्रामवरती टाईप करत बसलो. टाईप करत बसेपर्यंत तो 2366 ला वगैरे आला होता. एक्झॅक्ट एंट्री कुठे दाखवतो तुम्हाला आता स्मॉल टाइम फ्रेम जाऊन. हे आहे ते एक्झॅक्ट स्ट्रक्चर. आणि आता जे आपण बनवलं 4H सप्लाय झोन. फोर एच सप्लाय झोनला त्यांनी मिटिगेट केलं, येस केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, 15 मिनिटांमध्ये आपण याला फक्त जाऊन बघू किंवा 5 मिनिटांमध्ये जाऊन बघू. 15 मिनिट चालेल कारण ही 4 तासाची कॅन्डल आहे, सो 15 मिनिट चालतो. ओके. आता उलट मी कालही तुम्हाला बऱ्याच जणांना तुम्हाला काल सांगितलं की मी तुम्हाला बिअरिश टू बुलिश चेंज ऑफ कॅरेक्टर आणि त्याच्या एंट्रीज दाखवल्या. तुम्ही मला कोणत्या पाठवतात, मला 3-4 जणांच्या आल्या बरं का, नाही आल्या कोणाच्या असं नाही, 3-4 जणांच्या आले व्हिडिओज वगैरे त्यांनी काढून पाठवलेत. बाकीच्या लोकांचं आलं नाही. आणि मी नोटीस करतोय कोण पाठवतोय कोण नाही पाठवतो वगैरे. त्याचप्रमाणे तुमच्यावरती प्रायोरिटी दिली जाईल. जर सिरियसली करतोय त्याला सिरियसली लक्ष दिलं जाईल, त्याचे डाऊट्स क्लिअर केले जातील. जर टाइमपास करतो त्यांच्यासोबत टाइमपासच असेल माझ्या बाजूने सुद्धा. कारण माझ्या टाइमला पण काहीतरी किंमत आहे मित्रांनो. जर तुम्ही प्रॅक्टिस करत नसाल, काहीच करत नसाल, तर मी माझा टाइम तुमच्यामध्ये इन्व्हेस्ट का करू. राईट. आता हे बघा, सिम्पल उलट आहे फक्त. हे तुमच्यातला ज्याने ज्याने प्रॅक्टिस केली असेल त्याला समजेल. काय होत होतं टॉर्च नंतर काय होत होतं. टॉर्च नंतर आपण दोन गोष्टी बघत होतो. एक तर अशी एक प्रकारची याची लिक्विडिटी घेतली आहे का झोनच्या अलीकडे कुठेतरी, किंवा झोनला टॅप करून पण त्याची लिक्विडिटी घेतलेली असू शकते. एकदम तसं बघ, समजा झोनला जरी टॅप केला आणि परत आत गेला तरी तो पण एक्झाम्पल आपल्याला चाललं असतं. ठीक आहे. ही घेतलेली लिक्विडिटी मला इन्व्हेस्टमेंटची गरज आहे नाही. इन्व्हेस्टमेंट असेल नसेल डझंट मॅटर. मला एक छोटीशी इथे लिक्विडिटी दिसतीये घेतलेली. आपण बघू शकतो की इथं डिमांड झोन त्या केसमध्ये होतं. या केसमध्ये आपल्याला कोणता झोन पाहिजे, सप्लाय झोन पाहिजे. सप्लाय झोन आपल्याला चर्चच्या नंतर भेटला पाहिजे. एक मिनिट. पण पहिल्यांदा हाय टाइम फ्रेम मधून रिटर्न आल्यावरती चर्च बघायला लागला आपल्याला. तर हे मी घेतली आणि येस, इथं या पॉइंटला त्याने केला आहे. इक्वल बॅक घेतला. येस, इथं या पॉइंटला आली त्याची टच म्हणून.
arrow, arrow. इन्व्हेस्टमेंटला चार्ट नाव देऊन टाकलं. एक मोठ्या टाइम फ्रेमच्या झोन पासून हे मार्केट माघारी करतं. इन्व्हेस्टमेंटला चार्टचं नाव देऊन टाकलं. चार्ट नंतर ना मला हवाय फक्त आता सप्लाय झोन. तुम्ही प्रॅक्टिस केली असती हे खूप लवकर समजलं असतं. तुम्ही प्रॅक्टिस नाही केली. चार्टच्या नंतर सप्लाय कोणता बनलाय नाही. चार्टच्या इमिजिएट अगोदर कुठे सप्लाय दिसतोय का तुम्हाला? मला इथे दिसतोय. आता इथे इथे आता तुम्ही म्हणाल की सर या ऑर्डर ब्लॉकला तुम्ही सांगितलंय ऑर्डर ब्लॉक विदाउट इन्व्हेस्टमेंट इज ट्रॅप. स्मार्ट मनी ट्रॅप. या मी तसं सांगितलंय तुम्हाला. ऑर्डर ब्लॉक विदाउट इन्व्हेस्टमेंट इज ट्रॅप. ऑर्डर ब्लॉक विदाउट लिक्विडिटी इज अ ट्रॅप. इथं आपल्याला लिक्विडिटी आहे आणि हा चार्ज आहे. याच्यानुसार आपल्याला जर इमिजिएट ऑर्डर ब्लॉक भेटतोय चार्जच्या नंतर बनत असेल तर ठीक आहे. आता नाही बनला चार्जच्या नंतर चार्जच्या मागच्या ऑर्डर ब्लॉकला मार्केट जात आहे तिथून येतं तर ही एक सेलची एंट्री आहे मित्रांनो. या पॉइंट ही एंट्री मिस झाल्यावरती दुसरी एंट्री अशीच असली पाहिजे. आणि माझी एंट्री जर तुम्ही बघाल तर ती याच पॉइंटला 2372 2371 मध्ये. ठीक आहे. ठीक आहे. इव्हन तुम्हाला इथे पण दिसेल. इव्हन तर मी काय म्हणतो तुम्हाला इव्हन तर तुम्हाला इथेही दिसेल की एक मार्केट ह्याला या पॉइंटला ज्यावेळेस इथे मार्केट टॅप करतात इथून जेव्हा ही मार्केट पुल बॅक देतात तेव्हा एक आपल्याला 15 मिनिटाचा चांगला सेल ट्रेड त्याच्यामध्ये भेटतोय. टार्गेट काय असलं पाहिजे मित्रांनो? तर झालाय. मी एक्सपेक्ट करतो की इथे या लेग मध्ये ऑर्डर फ्लो आहे पुल बॅक वाला खरंच तर ते त्याचं ऑर्डर टार्गेट असू शकतं. बघा याच्या आतमध्येच आहे मार्केट या ऑर्डर फ्लोच्या बाहेर निघलंच नाही. सो ही जी मुवमेंट आहे ही मुवमेंट असलं पाहिजे त्याचं कमीत कमी असणार टार्गेट. ऑर्डर फ्लो ओ या कलर खूपच नसल्यासारखे. एक ऑर्डर फ्लो आपण हे केलाय. ऑर्डर फ्लोला त्याने मिटिगेट केलंय का रे? नाही गेलेलं. ऑर्डर फ्लो मधला परफेक्ट टार्गेट काय असणार त्याचं? याला इम्बॅलन्स आहे का? नाही. याला आहे का? नाही. याला आहे का? नाही. नाही काढू शकत इथं. इम्बॅलन्सच नाहीये. त्याच्या आतमध्ये एखादा ऑर्डर ब्लॉक बघायला गेला त्याला इम्बॅलन्स नाहीये. इथे बघायला गेला ही कॅन्डल वर घेऊन जाते ही ग्रीन परत ते ग्रीनच्या आतमध्ये इनसाइड आहे. ही ग्रीन आहे ही याला वर करते परत नाही इम्बॅलन्स नाहीये. वरती परत बघा ही याला वरती करते देर इज नो इम्बॅलन्स. पुन्हा या रेड यस इथं इथे इथे येऊन जातो. बघा इथं भेटलं मला काहीतरी. तो तसा ऑर्डर ब्लॉक भेटतोय तिथे बाईंग येऊ शकते. 15 मिनिट सप्लाय नाही डिमांड झोन. त्याला हे ड्रॅग नाही झालं पाहिजे. ठीक आहे. वेटिंग रूम मध्ये या ऑर्डर फ्लो मध्ये इथे हे मार्केटचं एक आरामात टार्गेट असू शकतं 2352 2355 लेवल 57 ते येऊन गेले ऑलरेडी. हे टार्गेट आहे. हा डिमांड झोन जो ब्रेक झाला याच्यावरनं मार्केटने पुल बॅकच नाही दिला रिटर्न मध्येच नाही फिरलं तर काय कुठपर्यंत येऊ शकतो? इथे मधले इम्बॅलन्स फिल केलेत. इम्बॅलन्स कुठे येतो? या लेवलला येतो. इथं इकडे येऊ शकतो म्हणते या लेवलला. आणि खाली बघा इथे काहीच नाहीये. जर तुम्ही टेलिग्रामला बघाल तर तिथं मी बोललोय तुम्हाला 2334 पर्यंत मला पॉसिबिलिटी वाटतीये येण्याची. त्याच्या मागचं कारण हा एरिया आहे. 2334 पर्यंत येण्याची पॉसिबिलिटी का वाटतीये? कारण इथं मला कुठेच इम्बॅलन्स वगैरे काय भेटत नाहीये. पण या ग्रीन कॅन्डलला
त्या ग्रीन कॅन्डलला तुम्हाला भेटून जातो. हे एक पोटेन्शियल मला वाटतं की इथपर्यंत ते येऊ शकतं या लेवल पर्यंत. ठीक आहे, हे त्याचे पॉसिबल टार्गेट्स आहेत. आता ह्याच्यामध्ये ऑर्डर फ्लो कोणता आहे, सेलिंग कुठे आली आहे बघा, इथून इथपर्यंत आली आहे. सेलिंगच्या आतमधलाच ऑर्डर ब्लॉक आहे, आतमधलाच ऑर्डर फ्लो कसा काढला असता आपण, असा काढला असता. ऑर्डर फ्लोच्या आतमध्ये आपण बघतो, ऑर्डर फ्लोच्या आतमध्ये आपल्याला डायरेक्ट इथंच भेटलाय रिफाईन जो आहे तो. ठीक आहे, रिफाईन मध्ये पण एंट्री असते. या एंट्रीला पण आपण इथं पण आपण ट्रेडमध्ये एंट्री घेऊ शकतो. 15 मिनिट आहे, 15 मिनिटच्या कॅन्डलनुसार एंट्री घ्यायची आहे, तर 1 मिनिट मध्ये किंवा 2 मिनिट मध्ये आपण तिथे एंट्री घेऊ शकतो. एक असा ट्रेड आहे का आपण हे सगळं इथून सेलच्या अँगलने बघितलं आणि इथून बायच्या अँगलने कधी बघतो? बायच्या अँगलने 15 मिनिटांमध्ये आपण बघू. जर 4 तासाचा डिमांड झोन कुठे दिसेल आपल्याला, तर तिथं आपण मोठ्या याला बाईकला बघू शकतो. 4 तासामध्ये सगळ्यात मोठा इम्बॅलन्स त्याला कुठे भेटतोय, इथपर्यंत इम्बॅलन्स मित्रांनो. 23-29 पर्यंत इम्बॅलन्स आहे मार्केटचं. आपल्याला जर इम्बॅलन्स सगळं फिलअप करायला ते आलं, ठीक आहे, 4 आवरच्या त्याचा डिमांड झोन येतो इथं, आणि डिमांड झोनला इम्बॅलन्स सपोर्ट आहे. येस, दुसरी कॅन्डल वर घेऊन गेली, तिसरी, म्हणजे इथे इम्बॅलन्स आहे. तर मी मागे काढलेला झोन कसा रिस्पेक्ट झाला बघितलं ना तुम्ही, की बऱ्याच दिवसांनी पण गेली. डायग्राम कुठे गेली, वॉच वगैरे काढलं होतं, कुठे गेलं, दुसऱ्या ह्याच्यात काढलं का? हे मी ह्याच्यावरती क्लिक केलं का चुकून? कसं काय गेलंय ना, ऑंडावरती काढलेले आपण टीपी मध्ये, कोण ऑंडावरती काढलेलं, त्याच्यामुळे ते सगळं निघून गेलं. काय प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे ते सगळं निघून गेलं. ते ऑंडावरती काढलेलं होतं, ते टीपी चार्ट मध्ये आपण त्याला ऑंडावरती काढलेलं होतं, म्हणून ते निघून गेलं. मी ही लेवल बोलत होतो, ह्या लेवलला जी बाईंग येणार आहे, टाइम लागला, आली, एकदम चांगली एंट्री भेटली. आता ही सेलिंग, इफ इट इज नॉट जस्ट अ पुल बॅक तर झालाय बरोबर. इफ इट इज नॉट जस्ट अ पुल बॅक, देन इट शुड कम अप टू दिस पॉइंट. जर हा पुल बॅक आहे किंवा याला वर जाण्यासाठी इन्व्हेस्टमेंट पाहिजे, तर हा 4 तासाचा झोन याला अगोदर ब्रेक करावा लागेल, आणि ते त्याच्यासाठी जरा अवघड काम आहे सध्या तरी. लगेच हे ब्रेक करणं 2378 पासून 2401 पर्यंत असणार हा झोन. तर मी तर म्हणतो की आपल्याला सध्या करेक्शन बघायला भेटू शकतं, एक 2352 लेवल, आणि दुसरी लेवल असेल 23 कोणती 34 लेवल पर्यंत, 34-35 लेवल पर्यंत. ठीक आहे, सोमवार मंगळवार वगैरे पण लागू शकतो त्या गोष्टीसाठी. मग असं एवढं करेक्शन आणि मग परत बाईंग असं होऊ शकतं. त्याला काय म्हणतात, आपण 2 लेगची नावं बघितली होती. एक म्हणजे इम्पल्सिव्ह, ही जी मुवमेंट आहे ती इम्पल्सिव्ह, आणि याला करेक्शन म्हणतात. इम्पल्स करेक्शन. जोपर्यंत 4 आवर मध्ये कोणता कॅरेक्टर आहे, बाईंग आहे तो. सो बाईंग जी आहे त्याला इम्पल्स आपण मुवमेंट म्हणणार, आणि जे सेलिंग आहे त्याला आपण करेक्शन म्हणणार. तर 4 आवर मध्येच हे सगळं, त्यामुळे जोपर्यंत सेलिंग चालू आहे तोपर्यंत आपण त्याला करेक्शनच म्हणणार. 15 मिनिटांमध्ये आपल्याला काय दिसतंय, मार्केट 15 मिनिटांमध्ये सेलिंगला. 15 मिनिटांमध्ये मार्केट सेलिंगला काय आहे, कारण या चॉर्चमुळे 15 मिनिटांमध्ये मार्केट सेलिंगला, मार्केट सेलला गेलं. ठीक आहे, पण मग या हायला मी कन्फर्म हाय करेल का? ज्या हायनी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर दिलेला असतो त्याला आपण ह्याच्यामध्ये, ज्या लोनी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर दिलेला असतो बुलिश मध्ये, त्याला आपण कन्फर्म लो बोलतो. पण इथे काय, आता स्ट्रक्चर चेंज झालं, मग आपण बेरिश स्ट्रक्चर मध्ये कोणाला बोलतो? बेरिश स्ट्रक्चर मध्ये जर ज्या हायने ब्रेक ऑफ स्ट्रक्चर दिला त्याला आपण कन्फर्म हाय बोलतो, बरोबर. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कुठे येणार आहे, कन्फर्म लोच आहेत. कन्फर्म लो कोण असेल जो इन्व्हेस्टमेंट घेईल, इन्व्हेस्टमेंट कोणी घेतली का आतापर्यंत? बघा, या पॉइंटने इथं खाली आलाय आणि इथं पुल बॅक दिलाय, आणि हा लो नाही, हा लो ब्रेक न होता ते नाही झालं, हा हाय झालाय, म्हणजे हा पुल बॅक इथंच आहे. जेव्हा हा पॉइंट क्रॉस केली 2373चा, त्यावेळेस ते इन्व्हेस्टमेंट घेतली असं आपण समजू शकतो. 2373ला सध्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे 15 मिनिटाची, ती येऊन थांबलेली आहे. 2373 येते मित्रांनो. ठीक आहे, ती इन्व्हेस्टमेंट सध्या तिथे थांबलेली आहे. आपण दुसरी एक मॉड्यूल आपण आज प्रॅक्टिस करणार होतो. ते मॉड्यूल म्हणजे कोणतं, तर
फ्लिप एंट्रीवालं मॉडेल, तर त्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. पण आपला टाइम आज खूप पटकन संपला, कसं काय माहिती दुसऱ्या या चार्टच्या चर्चांमध्ये. फ्लिप एंट्री मॉडेलच्या चर्चेसाठी आपल्याला हवाय कमीत कमी अर्धा तास हवाय. त्याच्यापेक्षा आपण तुमचे डाऊट घेऊया कोणते असतील तर, आणि फ्लिपची प्रॅक्टिस सोमवारी करूया. कोणाचे काही डाऊट्स आहेत? वृषाली मॅडम, विजय सर, बोला. अनम्यूट करून बोला. बोला. हॅलो हॅलो. येस, बोला. सर, तो येल्लो झोन काढलेला आहे तो आपण पीओआयचा, तो आपण पुल बॅक आउट ऑफ फ्लो काढला झाल्यानंतर काढलेला आहे ना? आउट ऑफ फ्लो काढला मी तो, पीओआय ना काढला. हा सर. हा. ठीक आहे. आउट ऑफ फ्लो काढलाय तो, पीओआय नाही काढलेला. पीओआय नाही येतो, आउट ऑफ फ्लो काढलाय आपण. पुल बॅक झाल्यानंतरच काढला सर. हा, ऑर्डर फ्लो म्हणजे पुलबॅकच ना. ऑर्डर फ्लो आपण कधी म्हणतो? जेव्हा आपल्याला कन्फर्म पुलबॅक भेटतो. बाईंग लेग मध्ये मला कन्फर्म सेलिंगचा पुलबॅक भेटला, त्याला आपण ऑर्डर फ्लो म्हणतो. त्यानंतर आतमध्ये ते रिफाईन केलंय ना सर? त्यानंतर आपण रिफाईन केलेलं आहे ना आतमध्ये ऑर्डर फ्लो डिमांड झोन. हा, जेव्हा त्या ऑर्डर फ्लो बनला आणि त्याच्या बाहेर मार्केट गेलं, बाईंगला गेलं, बरोबर, त्यावेळेस आपण त्या ऑर्डर फ्लोला मार्क करणार की बाहेर गेले, आणि नंतर मग बाहेर गेल्यावर त्यांनी मिटिगेट नसेल केलं तर तो ऑर्डर फ्लो चांगला समजायचा. मिटिगेट केला असेल तर तो ऑर्डर फ्लो वीक समजायचा. ओके सर. आता इथे या ठिकाणी इथे पुलबॅक झालाय का? नाही. हा, हाय ब्रेक लो ब्रेक झालाय वाटतं इथे. नाही झाला. नाही झाला, सरळ गेले मार्केटवरती. हाच आहे ऑर्डर फ्लो. त्याच्यानंतर मध्ये इथं वरती काहीच नाहीये. ऑर्डर फ्लो म्हणजे काय? बाईंग मार्केटमध्ये जो पुलबॅक आलेला आहे, कन्फर्म मला पुलबॅक आलाय, चांगली सेलिंग मुवमेंट आली, पुलबॅक आलाय, त्याला आपण ऑर्डर फ्लो म्हणणार. तर ऑर्डर फ्लोचा आपल्याला रिफाईंड जो आपण ऑर्डर फ्लो काढतो त्याला आपण ऑर्डर ब्लॉक म्हणतो. रिफाईन मध्ये आपण काय शोधतो? रिफाईन मध्ये आपण शोधतो की त्याला इम्बॅलन्स असला पाहिजे, त्याला इम्बॅलन्सच्या व्यतिरिक्त अजून कोणती गोष्ट पाहिजे आपल्याला, की समजा आता हा बाईंगचा आहे तर त्याचा तो लो ब्रेक नाही झाला पाहिजे वगैरे, अशा आपण गोष्टी शोधत असतो त्याच्यामध्ये. अजून जेव्हा तो बाहेर जातो तेव्हा आपण काय बघतो की त्याच्यामध्ये एखादी इन्व्हेस्टमेंट आहे, त्या ऑर्डर ब्लॉकच्या नंतर एखादी लिक्विडिटी आलेली असली पाहिजे, तर ती लिक्विडिटी आपण बघतो. अशा गोष्टी आपण बघत असतो रिफाईन ऑर्डर ब्लॉक शोधण्यासाठी. तर जर लो ब्रेक नाही झाला तर? कोणता लो ब्रेक नाही झाला तर? जर हा लो जर ब्रेक झाला तर आपला, तर तो ऑर्डर फ्लो कंपाऊंड धरायचा का नाही धरायचा? कोणता इथला लो बोलता का तुम्ही? 2347. हो. ऑर्डर फ्लो मिटिगेट जरी इनियला इथे तरी टॅप केलं तरी आपण ऑर्डर फ्लोला बंद करू शकतो की तो मिटिगेट झाला म्हणून. पण त्याच्या आतला ऑर्डर ब्लॉक आपण तसाच ठेवणार जोवर तो मिटिगेट होत नाही तो. ऑर्डर फ्लो जरी मिटिगेट झाला चालेल, त्याच्या आतला जो रिफाईन ब्लॉक आहे त्याच्याला आपण ऑर्डर ब्लॉक म्हणतो, तो आपण तसंच ठेवणार. तो ज्यावेळेस मिटिगेट होईल तेव्हा आपण त्याला काढणार. मग त्याच्यावरनं मार्केट रिव्हर्स झालंय की त्याला ब्रेक केलंय ते आपल्याला बघावं लागतं. आपण डायरेक्टली ऑर्डर ब्लॉकला आपण बाय सेल करू शकतो का? नाही, डायरेक्टली नाही करायचं. आपण कशाची वाट बघतो? ऑर्डर ब्लॉकला मार्केटने टच केलं, आपण छोट्या टाइम फ्रेम मध्ये जातो, आपण वाट बघतो. छोट्या टाइम फ्रेम मध्ये इन्व्हेस्टमेंट घेतली का त्याने, इन्व्हेस्टमेंटच्या पलीकडे क्लोज दिला का, चॉच झाला, असं करतो ना आपण. जसं की आपण एक 4 तासाचा झोन बघितला, तिथून मार्केट फिरलं, मग 15 मिनिटांमध्ये चॉच झाला. आता 15 मिनिटाचा हा झोन आहे, हा 15 मिनिटाचा झोन आहे, इथं मला एंट्री पाहिजे, तर मी 1 मिनिट नुसार बघणार मार्केटने इन्व्हेस्टमेंट घेतली का एंट्री करण्यासाठी. स्कॅल्पिंग ट्रेड असेल तो, कारण टाइम फ्रेम छोटी आहे ती. आपल्याला जर चांगला ट्रेड बघायचा आहे अजून बाईकसाठीचा, तर 1 आवरचा डिमांड झोन वगैरे शोधावं लागेल आपल्याला 4 तासाच्या आतमध्ये. कुठे दिसतोय 1 आवरचा डिमांड झोन? हे आपण कशासाठी काढलो? तुम्ही याला नावच नाही दिली. रॉंग. हा, हे इम्बॅलन्स आहे, याला नाव नाही दिलं. हे असं होतं म्हणून नाव द्यायचं असतं, इम्बॅलन्स. आणि हा 4 आवर डिमांड झोन. विसरून गेलो की नाही आपण कशासाठी काढलं. आता कळणार आपल्याला 4 आवर डिमांड झोन. आता आपण 1 आवर मध्ये जायचं. 1 आवर मध्ये गेलो. 1 आवर मध्ये गेल्यावरती आपल्याला कोणती गोष्ट दिसून आली या ठिकाणी? बघा, इथे इम्बॅलन्स राहिलाय का नाही? या रेडने जवळपास पूर्ण सगळं मिटिगेट केलेलं आहे. कोणत्या रेडने मिटिगेट केलंय? याने केलंय. आणि हा एक चांगला पुलबॅक पण आहे. मग मी इथून ऑर्डर ब्लॉक घेणार का माझा? नाहीच घेतलं पाहिजे. काय उरलंच नाहीये त्याच्यामध्ये. त्याला स्टॅप केलेलं मार्केटने इथेच.
तो हा येऊन जाईल 1 आवरचा आणि हा एक पीओ आहे. अशी कॅन्डल बनली आहे ज्याची बॉडी छोटी आहे आणि विक मोठी आहे. एक 1 आवर पीओआय झोन होऊन जातो जो की 4 तासाच्या इम्बॅलन्स मध्ये येतो म्हणजे अर्धा. आता बघा 4 तासाचा डिमांड झोन आणि 1 तासाचा डिमांड झोन, 4 तासाचा डिमांड झोन आणि 1 तासाचा डिमांड झोन एकमेकांना मिटिगेट कुठे करतात म्हणजे क्रॉस इंटरसेक्शन काहीतरी असतं ना ते मॅथ्स मध्ये म्हणतात. इंटरसेक्ट कुठे करतात इथे या एरियामध्ये खूप प्रोबॅबिलिटी बायची यामध्ये 23-16 पासून काय ते 23-13 हे जे कॉमन एरिया त्याच्यामध्ये आणि याला नाव द्या 1 आवर डिमांड झोन. आता बघा सेम सेम आले का? नाही. सेम सेम आलं असतं तर काय झालं असतं याच्या आतमध्ये हा आला असतं तर अजून चांगली गोष्ट आहे. पण 1 आवर मध्ये आपल्याला कोणती गोष्ट दिसून येते की ही लेग आहे बाईंची ही जी इथून आली होती ती पूर्ण जवळपास पूर्ण मिटिगेट झालेली आहे. इथे इथे ही जी ती मिटिगेट झाली. इथं जो ऑर्डर ब्लॉक आहे तो मिटिगेट झालेला आहे. आणि नंतर आपण काय बघितलं की कोणी केलंय या रेड कॅन्डलनी केलंय. फुल बॅक दिलाय का? याचा लो ब्रेक केलाय का? येस. मग इम्बॅलन्स आहे का? येस. छोटा कोईना इम्बॅलन्स आहे. बरोबर. छोटा कोईना इम्बॅलन्स आहे. आता ह्याला मी ऑर्डर फ्लो म्हणेल का रे 1 आवर मध्ये? नाही. या ग्रीन कॅन्डल ज्याने हाय बनवलाय त्याचा लॉस ब्रेक नाही झाला. सो इज इट अ पुल बॅक? नाही. या 2 रेड आहेत त्या इनसाइड कॅन्डल आहेत 1 आवर मध्ये. मग मला कुठे दिसतंय डायरेक्ट मार्केट बघा रेडच्या बाहेर ही दुसरी कॅन्डल, ही तिसरी कॅन्डल, तिसरीचा लो आणि याचा हाय 1 आवरचा इम्बॅलन्स छोटा नाहीये मोठा आहे चांगला. हे बघा हा इम्बॅलन्स आहे 1 आवरचा. हा इम्बॅलन्स. आता इम्बॅलन्सला पण नाव दिलं पाहिजे आपण कोणता 1 आवरचा आहे कोणता याचा आहे. झालं. दिस इज इम्बॅलन्स ऑफ 1 आवर. आता कोणी सांगेल मला की इम्बॅलन्स ऑफ 1 आवर असं का आलाय? कारण ही ऑर्डर ब्लॉक नंतर नाही दुसरी कॅन्डल आहे आणि या सगळ्या इनसाइड येते 1 2 3 4. मग तिसरी कॅन्डल कोणती? ही. मग या तिसऱ्या कॅन्डलचा लो आणि या पहिल्या कॅन्डलचा हाय यातला अंतर जे आहे ते माझा इम्बॅलन्स आहे. इथे नाही इथून इथून मोजतोय आपण. समजलं? 1 आवरचा इम्बॅलन्स 4 आवरचा इम्बॅलन्स इथे. मला खूप जास्त प्रोबॅबिलिटी वाटते की मार्केट या झोन मध्ये येऊ शकतं. पण मगाशी मला ओंडामध्ये त्याचा डाऊट येत होता कारण ओंडामध्ये तो दाखवत होता की इम्बॅलन्सला घेऊन गेला. इथे एक परफेक्टली काय दाखवते की 4 आवरचा पीओआय ला त्याने टॅप केला. 4 आवरचा पीओआय ला टॅप केलाय. 23.90 वगैरे पर्यंत मार्केटचे गोल असू शकतात. जर इथून त्याला पॉसिबल सेलिंग मोमेंट नाही भेटली तर ते 23.90 पर्यंत एक चांगल्या सप्लायच्या शोधामध्ये जाऊ शकतं. पण जर त्याची मुवमेंट कंटिन्यू राहील सेलची इन्व्हेस्टमेंट पण नाही त्यांनी घेतली आणि खाली इन्व्हेस्टमेंट बनवत गेला तो खाली इन्व्हेस्टमेंट बनवली मग ती घेतली तर त्याचं पहिलं टार्गेट काय दिसतंय आपल्याला इथं म्हणजे 23-52 लेवल तर आहे. नंतर कोणती लेवल आहे 23-38 वगैरे हे जे इम्बॅलन्स असतो ना 23-32-34 या सगळ्या एरियामध्ये मार्केट येऊ शकतं. खूप याला इथे खूप थांबवणाऱ्या गोष्टी आहेत. इम्बॅलन्स असेल 1 आवरचा 1 आवरचा डिमांड झोन आहे त्याच्या आतमध्ये 1 आवरच्या डिमांड झोन मध्ये 4 आवरचा इम्बॅलन्स आहे परत खाली 4 आवरचा डिमांड झोन आहे. या सगळ्या गोष्टी आहेत त्याला थांबवणार आहे. आणि समजा इथे ती प्राइस नाही थांबली तर हा पीओआय त्या प्राइसला नक्की थांबवेल. याला पीओआय म्हणणार याला ऑर्डर फ्लो म्हणणार का? नाही. हा पीओआय 1 आवरचा पीओआय. ही जी रेड कॅन्डल आहे रेड कॅन्डलची लोअर विक तो आहे पीओआय पॉइंट ऑफ इंटरेस्ट 22.90 पुन्हा 22.90. येस. याची लिक्विडिटी वगैरे घेतली याला खूप महत्व आहे. यांनी याची लिक्विडिटी घेतली इथं मी बाय करायला बघणार मार्केट जेव्हा येईल तेव्हा. इथे मी सध्या हा झोन तुटत नाही तर मी सेलच्या अँगलने मार्केटला बघणार. वरती अजून काय आहे का? ना मिटिगेटेड आहे. फक्त मग इथे म्हणू शकतो आपण की इथं हाय टाइम फ्रेम पीओआय 400च्या वरती. समजताय? कुणाचा डाऊट आहे अजून? वृषाली मॅडम बोला. $2,000 वरनं $1,500 लावला माझा ट्रेड. प्रॉफिट कमी झालं. मग आता मी लगेच नाही बाहेर सर पडणार का नाही? बोला. मगाशी मला ते आवाजाचा प्रॉब्लेम होता त्यावेळेस मी हँड रेस केलता. ओके 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 ठीक चालेल. चलो मग आजसाठी थांबू इथेच.
पुढच्या आठवड्यामध्ये आपली बॅच पुढच्या फ्रायडे पर्यंत संपली पाहिजे. तरी पण आपण एक आपले लाईव्ह सेशन्स डिस्कशन्स वगैरे घेत राहूया जेव्हा जेव्हा आपल्याला जमेल. फक्त त्यावेळेस रेग्युलर बेसिसवरती नसेल. मी तुम्हाला अर्धा एक तास पुढच्या आठवड्याच्या नंतर मी सर. तुम्हाला कधी जेव्हा आपला असले अर्धा एक तास इंटिमेट करत जाईल अगोदर, त्यावेळेस सेशन घेत जाईल. त्याच्या रेकॉर्डिंग आहेत ती मी ह्याच्या त्या उद्या मी अपलोड करण्याचा पूर्ण प्रयत्न करील. या विकेंडला त्या अपलोड होतील. तुम्ही विकेंडला प्लीज टाइम काढा, त्या रेकॉर्डिंग बघा. कोणतरी काहीतरी बोलतंय, यस प्लीज बोला. सर कसं ओळखायचं डिमांड आणि सप्लाय? सिरियसली तुम्ही हा प्रश्न मला आज विचारताय? बाकी सगळे लेक्चर्स अटेंड केलेत तुम्ही? हो सर, पण कन्फ्युज होतोय मला थोडं. मग हा विचारायचा टाइम राहिला आता सर. बॅच बंद व्हायला आली एक आठवड्याने, तुम्ही आता विचारताय डिमांड झोन सप्लाय झोन कसं ओळखायचं? रेकॉर्डिंग बघा, शनिवार रविवार वापरा व्यवस्थित, आणि पहिल्या लेक्चर पासून सगळं रेकॉर्डिंग बघत चला. पुल बॅक, इंड्युसमेंट सगळं वगैरे. तुम्हाला पुल बॅक समजतं का? हो, पुल बॅक इन्व्हेस्टमेंट समजते सर. पुल बॅक इंड्युसमेंट समजतं. बरं, ऑडो ब्लॉक कन्फर्म हाय काढता येतोय? कन्फर्म हाय काढायची प्रॅक्टिस केली आहे? हो सर, कन्फर्म आहे. इन्व्हेस्टमेंट घेतली कन्फर्म आहे. कोणत्या स्ट्रक्चर मध्ये इंड्युसमेंट घेतले की कन्फर्म हाय होतो? म्हणजे कोणत्या स्ट्रक्चर मध्ये, बुलिश का बेरिश स्ट्रक्चर मध्ये इंड्युसमेंट घेतले की कन्फर्म हाय तयार होतो? बुलिश का? बुलिश स्ट्रक्चर मध्ये इंड्युसमेंट घेतले की कन्फर्म हाय तयार होतो. आणि बुलिश स्ट्रक्चर मध्ये कन्फर्म लो कधी तयार होतो? सांगा सांगा, म्हणजे मला कळेल तुमचं कुठपर्यंत झालंय. तिथून पुढचे लेक्चर तुम्हाला करायचं. बोला बोला. बुलिश स्ट्रक्चर मध्ये कन्फर्म लो कधी तयार होतो? इन्व्हेस्टमेंट वरती घेतली. नाही ना, इन्व्हेस्टमेंट कन्फर्म हाय साठी आहे. हो. कन्फर्म लो कधी तयार होतो? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. नोटबुक मध्ये बघून नाही बोलत आहे ना? नाही सर. हा, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बरोबर. म्हणजे तिथपर्यंत तुमचं सगळं कव्हर झालंय. कन्फर्म हाय कधी तयार होतो, कन्फर्म लो कधी तयार होतो. आता ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कशाला म्हणतात हे पण माहिती आहे तुम्हाला, बरोबर? बुलिश स्ट्रक्चर मध्ये ज्यावेळेस आपला हाय ब्रेक होतो, कन्फर्म हाय ब्रेक होतो, त्यावेळेस आपण त्याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणतो. आणि बुलिश स्ट्रक्चर मध्ये जेव्हा कन्फर्म लो ब्रेक होतो, त्याच्या खाली कॅन्डल क्लोज येतो, आपण चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतो. इथपर्यंत क्लिअर आहे तुमचं? हो सर. हा, मग त्याच्या पुढचं सेशन आठवते तुम्हाला, आपण घेतलं होतं व्हॉट इज इम्बॅलन्स? हो, इम्बॅलन्स म्हणते. इम्बॅलन्स पण आठवत असेल तुम्हाला, बरोबर? त्यात हो, आपण इनसाइड हो. कॅन्डलला कन्सिडर नाही करायचं वगैरे सगळ्या गोष्टी नाही बघितल्या. सर, बरोबर. त्याच्यानंतर आपण एक लेक्चर घेतलं होतं व्हॉट इज ऑर्डर ब्लॉक. हो, ऑर्डर फ्लो आणि ऑर्डर ब्लॉक. ऑर्डर फ्लोलाच मी डिमांड झोन आणि सप्लाय झोन करतोय. प्राइस जर त्याच्यावरती असेल तर डिमांड झोन, आणि प्राइस जर खाली असेल तर सप्लाय झोन. आता इथे हा ऑर्डर ब्लॉक आहे ना 4 तासाचा, बघा ना इथे. हे काय आहे? ही जी ग्रीन कॅन्डल ती काय आहे? ज्याला मी सप्लाय झोन म्हणतो, ही काय आहे? ऑर्डर ब्लॉक आहे ना? हो सर. ही लोक बायर्स अडकलेत की नाही अडकले इथे? त्यांचे ऑर्डर्स ब्लॉक झालेत की नाही झाले तिथं? जेव्हा हे मार्केट पडलं, पण पडायच्या अगोदर इथे 4 तासामध्ये चांगली बाईंग झालेली आहे, आणि नंतर मार्केट पडलंय. मग हे लोक अडकले तिथं, सगळे निघलेत का नाही निघले? आणि अडकलेत तेवढे अडकले की खूप चांगली इम्बॅलन्स पण झालेला आहे, खूप चांगला. इथे तुम्ही बघाल ग्रीन कॅन्डलचा लो कोणी ब्रेक केला या रेडनी, इथे छोटी इम्बॅलन्स आहे, पण इथे बघा मोठा इम्बॅलन्स, मोठा इम्बॅलन्स, मोठा इम्बॅलन्स. म्हणजेच काय की खूप लोक अडकले. इम्बॅलन्स ज्यावेळेस होईल तेव्हा संतुलन तर होईलच. बाकीचे ऑर्डर कधी कधी क्लोज होणार आहेत? ते ऑटोमॅटिक कधी होतील? जेव्हा प्राइस याला टॅप करेल. इथे आले की हे सगळे अडकलेले बाहेरचे ते निघायचा प्रयत्न करणार. निघले, थोडी सेलिंग आली, अजून ज्यांनी सेल केलं ते पण लोक सेल करायला बघतात, म्हणून त्याला आपण सप्लाय झोन म्हणतो. प्राइस त्याच्या खाली असेल तर तो ऑर्डर ब्लॉक सप्लाय झोन, प्राइस त्याच्या वरती असेल तर तो ऑर्डर ब्लॉक डिमांड झोन. सिंपल. समजलं? हो सर, सांगतो. आणि खूप चांगलं आहे की तुम्ही स्वतःला विचारा प्रश्न की मला पहिल्या पॉइंट पासून सगळं येत आहे का? काय काय शिकवलं आपण? आठवा, काय झालं तर पहिलं लेक्चर? पुलबॅक. पुलबॅकला कसं कधी म्हणतात? त्याच्या अगोदर आपण कॅन्डल बघितली होती. का बघितली होती कॅन्डल? हाय लो समजून घेण्यासाठी, बॉडी समजून घेण्यासाठी. पुलबॅक. पुलबॅक वरून आपण काय शिकलो? कन्फर्म पुलबॅक कसं ओळखायचा? मग इंडिसमेंट कशी शिफ्ट होत जाते? इंडिसमेंट सक्सेसफुली स्वीप झाली कधी म्हणतात? हे आपण शिकलो. त्याच्यानंतर आपण काय शिकलो होतो पुढे जाऊन? त्याच्यानंतर आपण कन्फर्म हाय कन्फर्म लो काढायला शिकलो असेल. कन्फर्म हाय कन्फर्म लो काढायला शिकलो आपण. स्ट्रक्चर ओळखायला शिकलो. कन्फर्म हाय कन्फर्म लो काढायला शिकलो. बुलिश स्ट्रक्चर मध्ये मार्केटने कन्फर्म हायला ब्रेक केला, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर शिकलो मग आपण.
कन्फर्म लो ब्रेक केला की बुलिश स्ट्रक्चर मध्ये कन्फर्म लो ब्रेक केलं की चेंज ऑफ कॅरेक्टर शिकलो आपण, म्हणजे स्ट्रक्चर चेंज झालं मार्केटचं. मग नंतर आपण तिथे इन्व्हेस्टमेंट वगैरे अटॅच करायला लागलो. इन्व्हेस्टमेंट जर असेल आणि ती घेतली असेल तरच आपण त्याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि म्हणजे कन्फर्म आहे तरच घेतोय, म्हणजेच ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तेव्हाच होणार. बरोबर. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट नसेल तर ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला किंमतच नसते. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कधी होतो? जेव्हा मार्केट हाय बनवतं. हाय कधी बनवतं? जेव्हा इन्व्हेस्टमेंट घेतली जाते. आणि म्हणजे हायला जेव्हा ब्रेक घेतात त्यावेळेस ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होऊन जातो. डिपेंडन्सी आपण बघितली. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? इम्बॅलन्स बघितला. पहिल्या कॅन्डलचा समजा बुलिश स्ट्रक्चर आहे, पहिल्या कॅन्डलचा हाय, तिसऱ्या कॅन्डलचा लो, यातलं अंतर म्हणजे इम्बॅलन्स. पण ते इनसाइड कॅन्डलला बघायचं नाही. सिमिलरली बिअरिश बघितला, पण पहिल्या कॅन्डलचा लो, तिसऱ्या कॅन्डलचा हाय, इनसाइड कॅन्डल बघायची नाही, तिला काउंट करायचं नाही. नंतर आपण काय बघितलं? ऑर्डर ब्लॉक बघितला. ऑर्डर ब्लॉक कशाला म्हणतात? आधी आपण ऑर्डर फ्लो बघितला. ऑर्डर फ्लो म्हणजे काय? जेव्हा तो पुल बॅक असतो, एक चांगला कन्फर्म पुल बॅक आलेला आहे, त्यावेळेस आपण त्याला ऑर्डर फ्लो म्हणतो. पण त्या ऑर्डर फ्लो मध्ये लेग मध्ये जे ऑर्डर फ्लो आहे ते आपण मार्क करायचे. त्यातला जे एक्स्ट्रीम ऑर्डर फ्लो आहे त्याचे आपण जे अनमिटिगेटेड ऑर्डर फ्लो असतील वगैरे एक्स्ट्रीम वाले जे असतील त्याचे आपण रिफाईन ब्लॉक्स काढतो. रिफाईन ब्लॉक्स कशाच्या आधारावरती काढतो सांगितलं तुम्हाला मागेच मी. इम्बॅलन्स बघतो, तर त्याचा जर बेरिश स्ट्रक्चर असेल तर त्याचा लो ब्रेक नाही झाला पाहिजे हे बघतो. बुलिश वरनं मार्केट फिरतंय म्हणजे बेरिश ऑर्डर ब्लॉक आहे समजा, तर त्याचा हाय ब्रेक नाही झाला असं बघतो. आता ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक झालाय का? नाही. म्हणजे हा एक बेरिश ऑर्डर ब्लॉक आहे का नाही? बेरिश म्हणजे काय? इथे मार्केटला आलं सेलला बघायचं. हे 4 तासानुसार 4 तासाच्या झोनला रिस्पेक्ट केले ना, तर 4 तासाच्या एक 5-6 कॅन्डल याला इथे घेऊन येऊ शकतात किंवा 10-12 कॅन्डल याला इथे घेऊन येऊ शकतात. त्याच्या पलीकडे कॅन्डल नाही लागला पाहिजे असं माझं मत आहे. असं माझं मत आहे. पण ते मत इनव्हॅलिड कधी होऊन जाईल? मार्केटने 2378 क्रॉस केलं की ते मत इनव्हॅलिड झालं. त्यावेळेस त्या मताला किंमत नसेल, त्यावेळेस मग स्टॉप लॉस घ्यायचा आणि दुसरा ट्रेड बघायचा. समजतंय? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? इनडायरेक्टली आपण एक पुन्हा आज एक छोटीशी शॉर्ट मध्ये रिव्हिजन करून टाकली. थँक्स टू अर्जुन सर. अजून कोणाला काय डाऊट आहे? आज जे शिकवलं त्यात कोणाला काय डाऊट आहे? आज ऍक्च्युअली स्ट्रक्चर मॅपिंग केलंय, काही नवीन शिकवलं नाही. पण तेच आपलं चॉर्च ते वालं मॉडेल आपण बघितलं. फ्लिप म्हणजे काय? सप्लायचा डिमांड होतं, डिमांडचा सप्लायचा फ्लिप म्हणतात. ही एंट्री बघा इथे, मार्केट जेव्हा इथं वरती गेलंय तर या पॉइंटला आपल्याला काय दिसलं होतं? मार्केट इथे सेलिंगला आलं. सेलिंगला आल्यानंतर ना बघा, याला फ्लिपचं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. इथून मार्केट सप्लायला येत होतं, सेलला येत होतं या पॉइंटवरून समजा. आता नंतर मार्केटने काय केलं? या सप्लायवरनं खाली आलं आणि मग इथून एक पॉइंट बनवला आणि मग इथून या जी सप्लाय होती त्या संपला आणि त्या सप्लायच्या इथे तयार झाला डिमांड झोन. यालाच म्हणतात फ्लिप. सप्लायचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये सप्लायच्या ऐवजी डिमांड तयार होतं. कधी कधी ते सप्लायच्या आतमध्येच तयार होतं. मी दाखवतो तुम्हाला ते पण. सप्लाय होता आणि आता सप्लायच्या आतमध्ये डिमांड झालं आणि मार्केट वरती गेलं म्हणजे सप्लाय संपला आणि तिथे नवीन डिमांड तयार झाला. मी लाईव्ह मध्ये बघत असतो या गोष्टी की अरे आता स्मॉल टाइम फ्रेम मध्ये सारखं दिसतं, मोठ्या टाइम फ्रेम मध्ये कमी दिसतं की अरे हा सप्लाय होता आता सप्लायचा डिमांड झालाय. दिसतं बघा, हा ऑर्डर फ्लो म्हणजे सप्लाय होता, एक प्रकारे हिने करेक्शन दिली होती. आता इथून मार्केट बघा वरती गेलं, इथून खाली आलंय, पण आता इथून वरती गेलं. मग काय झालं? या ऑर्डर फ्लो मध्ये जो हा पॉईंट होता सप्लाय, आता तो सप्लाय राहिला नाही. पण आता या ब्लॉकला महत्व काय आलंय? डिमांड म्हणून महत्व आलंय मार्केट इथून वरती. आता तुम्ही खाली म्हणाल की सर इथं पण बघा, इथं मार्केट नाही, पण इथून मार्केटने सप्लायचं काम केलंय का? नाही केलेलं. मग कुठे येतो सप्लाय? तसा इथे एक फ्लिप एंट्री. आता हे मोठी टाइम फ्रेम म्हणून आपल्या एवढ्या लांब लांब जावं लागतं. 15 मिनिटांमध्ये खूप दिसतील. बघा आता मार्केट वरती आहे, तो सप्लाय बनला डिमांड असं मला तुम्हाला दाखवायला लागेल. बघा आता एक मी तुम्हाला एक पळत पळत एक्झाम्पल दाखवतोय, एकदम अजून प्रॉपर मध्ये समोर आहे. आपण बघू इथे एक मार्केटला सप्लाय झोन आहे या एरियामध्ये. त्या सप्लाय झोन मध्ये मार्केटने फुल बॅक दिला या सप्लायमुळे. आता ही जी सप्लाय वाली मुवमेंट आहे त्याने काय बनवला? जो डायरेक्ट ही स्ट्रेट लेग आली त्याने इथे बनवला डिमांड झोन. काय काय कधी कधी काय होतं की अशा ठिकाणी एक चांगली फ्लिप एंट्री भेटून जाते. चांगली फ्लिप एंट्री म्हणजे काय? याला फ्लिप म्हणतात. आधी इथून सेलिंग व्हायची या एरियातून, आता इथे बाईंग होते, त्याला फ्लिप म्हणतात.
ठीक आहे, आलंय का इथे? नाही आलं वाटतं. आताच काढतोय आपण, नाही आलेलं. फ्लिप एंट्री आहे, यस, 15 मिनिटानुसार. अजून इथे बघा, या पॉइंट मध्ये इथून एक चांगले सेल येतोय, या पॉइंटने त्याला थांबवलंय. हा जो सप्लाय होता, आता तो डिमांडचं काम करणार. इथं बनली आहे का? ग्रीन तर इनसाइड आहे. इथं काहीच नाहीये या मागच्या ह्याच्यामध्ये. इथं बघू आता आपण, या रेड पर्यंत आलो आपण. ही भेटली मित्रांनो. त्याच्या मागचे सगळे इनव्हॅलिड आहेत. इनव्हॅलिड ऑर्डर ब्लॉक बघा, सुरुवात या रेड पासून होती. ऑर्डर ब्लॉकच्या कन्सेप्ट मध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं. हा नाहीये, व्हॅलिड नाहीये, व्हॅलिड नाहीये, 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 नाहीये करत करत कुठपर्यंत आलो. इथपर्यंत बघू आता. इथे इथे मिटिगेट झालंय. मिटिगेट होऊन तुटून गेलेलं आहे. आणि या झोनलाच त्याने रिस्पेक्ट दिलेली आहे. काय दुसरा टाइम फ्रेमचा रेफरन्स असेल, 15 मिनिटांमध्ये इज्जत दिली का त्याला? नाही दिली. 15 मिनिटांमध्ये रिस्पेक्ट दिली का? नाही. हा जो पुल बॅक आहे तो दुसऱ्या ह्याच्यानुसार असेल. हा जो इथून जो माघारी गेलाय तो, इथून जी बाईंग आली आहे ते 15 मिनिटांनुसार काही बाईंग नाहीये. समजतंय? या टाईपच्या एंट्रीजला फ्लिप म्हणतात मित्रांनो. तुम्ही ती डायग्राम फ्लिप वाली समोर आठवा, तुम्हाला ती गोष्ट क्लिअर होऊन जाईल. टेलिग्राम मध्ये पण आहे आपल्या, तुम्हाला टेलिग्राम मधले डायग्राम दाखवतो. बघा काय होतं इथे. मार्केट एक हाय पीवायला मिटिगेट झालं, पीवायला मिटिगेट झालं. एक पर्टिक्युलर पॉइंटला, म्हणजे जे इन्व्हेस्टमेंट वगैरे आहे त्या पॉइंटला काय करताय, इथून सेलिंग येते. इथून सेलिंग आली, एकदाच आली फक्त. सेलिंग आली फक्त एकदाच आली. आणि नंतर ना मार्केटने त्याला क्रॉस केलं. इथं डिमांड झोन बनवला. त्या डिमांड झोनला जेव्हा मार्केट माघारी येतात, ती एंट्री होऊन जाते, फ्लिप एंट्री मॉडेल. ठीक आहे. आता इथं मार्केटने इथं लिक्विडिटी नाही घेतली, मग आपण इथं लिक्विडिटीची वाट बघू. इथे लिक्विडिटीची वाट बघू. जो डिमांड झोन ज्या पॉईंटने बनवलाय त्याची लिक्विडिटी जाण्याची वाट बघायची आणि मग बाईंग करायची. आणि इथं कसं, इथे लिक्विडिटी याच पॉईंटला भेटली ब्लॉकला, त्यामुळे इथे लिक्विडिटी जरी नाही भेटली, बघा हिचा लो जरी ब्रेक नाही झाला तरी चालतंय. इथे लो ब्रेक झाला पाहिजे. ज्या सप्लायने जिथपर्यंत पुलबॅक दिला त्याचा लो ब्रेक झाला पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला अशा गोष्टी शोधायच्यात. तुमच्या ट्रेडिंग व्यू मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे की सर मला ही एंट्री भेटली, मला हे भेटलं, मला ते भेटलं. हे तुम्हाला करायचंय. हे तुम्हाला करायचंय. आपण आज ऍक्च्युली जीबीपी युएसडीचा चार्ट घ्यायला पाहिजे होता, कालचं कंटिन्यू करायला पाहिजे होतं, पण माझा ट्रेड गोल्ड मध्ये चालू आहे त्यामुळे मी गोल्डलाच ठेवलं. ठीक आहे. बघा आता माझा पेशन्स किती आहे की पुन्हा 1700च्या आसपास जवळपास प्रॉफिट आलं. बट मी तिथे काय ठरवलंय की आय विल गो अप टू ऍटलीस्ट $3,000 फ्रॉम दिस 2 ट्रेड्स. ऍक्च्युली एकच ट्रेड होतो, फक्त 2 तुकड्यामध्ये तो टाकला. एकदाच मोठं न करता 2 ह्याच्यामध्ये टाकलं तर त्याचे पण काही फायदे असतात. तर ते तसं करण्याचा प्रयत्न केला. एकच ट्रेड आहे. बर, आता हे 4 तासाची टाइम फ्रेम आहे. 4 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये मला काय दिसलं, आता उलट करा तुम्ही फ्लिप एंट्री मॉड्यूलला. तिथं काय होतं, डिमांड झोनवरनं वरती गेलं, तर इथं काय झालंय, सप्लाय झोनवरनं खाली आलं. सप्लाय झोनवरनं खाली आलं आणि समजा इथं मार्केटला कशांतरी एका पॉईंटनी, समजा इथे कुठेतरी 15 मिनिटाचं काहीतरी आहे. समजा इथं 15 मिनिटाच्या पॉईंटला जिथं चॉर्च होणार आहे किंवा काय होणार आहे, इथंच ऍक्च्युली हा चॉर्च आहे. समजा इथं मार्केटला त्यांनी अडवलं, इथून बाईंग दिली, इथून बाईंग दिली. बघा इथून ऍक्च्युली यांनी तर सेलिंग दिलेली आहे. तर एक उदाहरण सांगतोय मी. इथून समजा तुम्हाला त्यांनी बाईंग दिली, म्हणजे काय झालं तिथे आपल्या त्या एक्झाम्पल मध्ये बिरेस्टबिलिश मध्ये तो सप्लाय झोन होता, इथं डिमांड झोन. मग तो डिमांडचा झोनच्या पुढे काय झालं की एक सप्लाय वाली बनली आणि डिमांड टर्न्स इनटू सप्लाय झोन असे आपण म्हणू शकतो. म्हणजे कसं, एक मिनिट तुम्हाला दाखवतो बघा. हा एक डिमांड होता टॉर्चच्या अलीकडे. बरं, यांनी लिक्विडिटी घेतली होती का? याने लिक्विडिटी घेतली होती का? यस, इथं आपल्याला एक प्रकारची लिक्विडिटी आपल्याला दिसते. डायरेक्ट मार्केट सर पुलबॅक आहे ना, नाही, सेम लेग आहे, पुलबॅक नाहीये. मी मागाशी कसं काय यायला बघितलं नाही, पुलबॅक नाहीये, हा सेम लेग. ही आतली इंटरनल मुवमेंट आहे त्याच्या आतली ग्रीन मधली, पुलबॅक नाहीये. मग इथं मी याला लिक्विडिटी म्हणून नाही ट्रीट करू शकत का? कारण सेम आहे. या कॅन्डलला जरी लिक्विडिटी असली पण हा पुलबॅकच क्रिएट नाही झालेला काहीच याचा, आतमध्येच आहे प्राइस. अकॉर्डिंग टू मी
यांनी या झोनच्या इथं आसपास लिक्विडिटी घेतली पाहिजे. म्हणजे आता बघा डिमांड झोन बनला, कोणी बनवला डिमांड झोन, सप्लाय झोन बनला, डिमांड झोन तर इथं खाली यांनी बनवला, सप्लाय झोन बनला. तर त्या सप्लाय झोन बनवण्याची लिक्विडिटी या केसमध्ये गेली पाहिजे, तेव्हा ते फ्लिप एंट्री होईल. पण आपण फ्लिप नुसार बघितलं का नाही? आपण मागाशी कोणत्या मॉड्यूल नुसार बघितलं? टॉच विदाउट आयडीएम मॉड्यूल नुसार आपण त्याला बघितलं. कोणत्या मॉड्यूल नुसार एंट्री येऊ शकते ते बघायचं आणि त्यानुसार आपण एंट्री घेऊ शकतो. 4च एंट्री मॉड्यूल आहेत आपल्याकडे मेन म्हणजे. बाकीचे मग ब्रेक ऑफ स्ट्रक्चर वगैरे वाले पण आपण त्यावेळेस बघू शकतो. ट्रेंड कंटिन्युएशन साठी ते बघू शकतो. हे जे आपण बघतोय ते ट्रेंड जनरली रिव्हर्सल साठी आहे. आपण एंट्री मॉड्यूल बघतोय हे वाले ते ट्रेंड रिव्हर्सल आहे, बिअरिश टू बुलिश, बुलिश टू बिअरिश. कंटिन्युएशन साठी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर सोबत आपण त्याला बघू शकतो. आज आपण इथे थांबूया. हॅपी वीकेंड. डाऊट्स वगैरे काय तुमचे असतील तर क्लिअर झालं अशी अपेक्षा करतो मी. आपण थांबूया इथं, भेटूया सोमवारी. ठीक आहे. माय सन इज क्राईंग, आय नीड टू गो. बाय. थँक्यू.